श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 774. आपण गिधाडांचा राजा जटायू, ज्याने रावणाशी प्रतिकार करताना आपल्या देहाचं समर्पण केलं, जो आपला सर्व प्राण एकवटून केवळ प्रभू रामचंद्रांची वाट पाहत होता, असा जटायू जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीस पडला, प्रभूंनी धावत जाऊनच जटायूला आपल्या हृदयाशी लावलं, त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. जटायूने घडलेली सर्व हकीकत प्रभू रामचंद्रांना सांगितली की ही सर्व माझी अवस्था रावणाने केलेली आहे. सीताजींचं हरण करून तो दक्षिण दिशेच्या बाजूला गेलेला आहे. सर्व समाचार जेव्हा जटायूने प्रभूंना सांगितला, तेव्हा तो म्हणाला की स्वामी, माझे आता हे प्राण जाऊ पाहत आहेत. प्रभू रामचंद्र जटायूच्या या समर्पण भावनेतून अत्यंत सद्गदित झालेत. जटायूला ते विनंती करतायत की आपण आपल्या देहाला धारण करा. परंतु जटायू हा अत्यंत सुज्ञ आहे, सुजाण आहे, जीवनाचं प्रयोजन जाणणारा आहे, आणि त्यामुळं तो प्रभूंना म्हणतोय की मरताना ज्याचं नाम जरी मुखामध्ये आलं तरी मोक्षाची प्राप्ती होते, अशा माझ्यासारख्या अधमाला आज देह त्यागण्याच्या वेळेला तो प्रत्यक्ष परमात्मा माझ्या नेत्रांचा विषय झालाय, तर मग हा देह धारण करण्याचं प्रयोजन ते काय? प्रभू रामचंद्र त्याला आशीर्वाद देतायत आणि म्हणतायत की तू आपल्या देहाचा त्याग करून माझ्या परमधामामध्ये जा. तू ही गती प्राप्त केली आहेस कारण तू केवळ दुसऱ्याच्या हितासाठी समर्पण भावनेने कर्म केलं, आणि असं कर्म माझ्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करतं. जटायू प्रभू रामचंद्रांनी छातीशी लावलेलं असतानाच आपला प्राण सोडतोय, आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्याला एक आपली विनंती ऐकवतात की जटायू, तू परमधामामध्ये जात असताना माझ्या वडिलांना जेव्हा भेटशील, त्यावेळेला या झालेल्या घटनेचा उल्लेख त्यांना सांगू नकोस. जर मी राम असेन तर रावण स्वतः आपल्या परिवाराच्या समवेत येऊन माझ्या वडिलांना नमस्कार करून झालेली सर्व घटना सांगेल. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी या एका संदेशातून अनेक गोष्टी जटायूला सांगितल्या. आपल्या वडिलांना या स्वर्गामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश व्हायला नको. दुसरं, जटायू, तुझी ज्याने अशी अवस्था केली त्याचा निश्चितपणे मी बदला घेईन. रावणाला त्याच्या या कुकर्माचं शासन नक्की देईन. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी जटायूला निरोप दिलेला आहे. सज्जनो, काल सहज एक प्रश्न डोक्यामध्ये आला की जटायूला प्रभू रामचंद्रांनी परमधाम दिलं, आणि राजा दशरथ कुठे गेलेले आहेत? राम राम कही राम कही राम राम कही राम, तनु परिहरी रघुबीर बिरह, राव गयऊ सुरधाम. सुरधाम म्हणजे इंद्राच्या अर्थातच स्वर्गामध्ये राजा दशरथांना स्थान मिळालेलं आहे. मग इथून कदाचित आपल्या मनामध्ये असा प्रश्न येईल की रामाचं परमधाम म्हणजे स्वर्ग आहे का? अर्थातच याचं उत्तर नाही. आपण सर्वच जण 9वा अध्याय जाणता की जिथं भगवंताने प्रत्यक्ष मुखाने सांगितलेलं आहे की या स्वर्गामध्ये अनेक प्रकारचे भोग भोगल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. त्यामुळं भगवंताचं परमधाम हे निश्चितपणे ये जा करणाऱ्या साठीचं धाम नाही.
मग जटायू आणि राजा दशरथाची भेट कशी होणार? कारण की जर जटायू वैकुंठाला चाललेला आहे, राजा दशरथ या सप्तलोकामध्ये स्वर्गात आहेत, तर मग जटायू आणि राजा दशरथाची भेट कशी होणार? असा प्रश्न मी सहज मनामध्ये चिंतन करत होतो. आणि काल मी कथेमध्ये बोलता बोलता त्याचं उत्तरही सांगितलं की वाटेत जाता जाता तुम्हाला राजा दशरथ भेटतील. परंतु मला सकाळपासून या वाक्याचा अर्थ नीट कळत नव्हता, म्हणून मी सहज मानस पियुष आत्ता कथानकाच्या आधी उघडलं आणि श्री महाराज जे बोलवून घेतात त्यामध्ये कुठं चूक घडवून घेत नाहीत हेच पुन्हा लक्षात आलं. त्यामध्ये मानस पियुषकार लिहितात की वैकुंठागमन होत असताना सर्व लोकांमधून जीवाचा प्रवास वरती वरती जातो. त्यामुळं राजा दशरथाची भेट होणं या स्वर्ग लोकांमध्ये स्वाभाविक होतं. असो, या सर्व गोष्टी अनुभवाच्या आहेत, अनुभूतीच्या आहेत, अनुमानाच्या नाहीत. त्यामुळं आपण या शास्त्रावरती विश्वास ठेवून आपल्या या कथाभागामधल्या पुढील टप्प्याच्या दिशेने आता चिंतनाला सुरुवात करूया. काल आपण या छंदांचं गायन केलं जे जटायूने स्तुती रूपाने प्रभू रामचंद्रांच्या समोर अत्यंत सुंदर असा हा गोस्वामींनी लिहिलेला छंद गायला. काल आपण आपली विचारधारा एका वेगळ्या दिशेने घेऊन गेल्यामुळं या छंदांपर्यंत पोहोचू शकलो नाही. तर प्रसंग असा आहे की आता जटायू आपला हा देह त्यागतोय, परंतु गोस्वामीजी म्हणतात की गीद देह तजी धरी हरी रूपा, भूषण बहुपट पीत अनुपा. जटायूने आपला हा गिधाड देह सोडला, प्राण सोडला, परंतु प्राण सोडताना त्याने हरीचं रूप धारण केलं. खूप अनुपम दिव्य अलंकार तसेच दिव्य पितांबर त्याने धारण केलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत होऊनच हा जटायू भगवंतासमोर प्रगटलेला आहे. काय सुंदर सूत्र रामचरितमानस आपल्याला देतंय बघा. यातून दोन गोष्टी सज्जनो आपल्याला कळतात, एक भक्तीच्या अंगाने आणि एक ज्ञानाच्या अंगाने. भक्तीच्या अंगाने जर विचाराल तर सूत्र अत्यंत सोपं आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ लागे तया. प्रभू रामचंद्रांनी या गिधाडाला, या अत्यंत अंत्यज अशा पशुला क्षणामध्ये आपलं स्वरूप देऊन टाकलेलं आहे. आपण बघतो की क्रमयोनीमध्ये पशु हा कदाचित थोडाशा उत्तम योनीमधल्या पशुमध्ये जन्माला येईल, मग कुठेतरी सत्संग घडेल आणि मग क्रमविकास होत होत कदाचित तो मनुष्य योनीमध्ये येईल, तिथं सत्संग घडेल आणि मग संतांचा बोध त्याच्या जीवनात उतरून त्याच्याकडून साधन घडेल, मग गुरुकृपा होईल आणि मग मोक्ष हा प्राप्त होतो. न जाणे किती जन्मांचा हा प्रवास आहे. परंतु जटायूने हा एवढा मोठा प्रवास किती वेळामध्ये पूर्ण केला? नाही काळ वेळ लागे तया, आपणा सारिखे करीती तात्काळ. प्रभू रामचंद्र आपल्या परमभक्ताला आपल्या सारखंच करून टाकतात. आपण या सर्व गोष्टींना नीट समजून घ्या. आपल्या सारखं करून टाकतात म्हणजे श्री महाराज म्हणायचे की तुम्ही नामाला घट्ट धरा, मग मी तुमच्या मनाची जागा घेईन. आणि श्री महाराजांनी आपल्या मनाची जागा घेतली की आपल्या सर्व वृत्ती देखील महाराजांसारख्याच होतात. आपण किती महाराजमय झालेलो आहो ना, याचं साधं गणित आहे आपल्या वृत्तींचा अभ्यास. आम्ही काय होतं त्या प्रवाहाबरोबर वाहत जातो ना, त्यामुळं आम्हाला लक्षात येत नाही की अरे आपण या वृत्तीचाच भाग झालेलो आहोत. थोडंसं किनाऱ्यावरती येऊन बघा, आपल्या वृत्ती वाहताना त्यांची दिशा कुठं आहे याचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की अजूनही आपल्या जीवनामध्ये किती प्रमाणामध्ये श्री उतरलेले आहेत.
या सर्व वृत्ती राममय होणं, आपल्या मनाची स्थिती राममय होणं, हेच आपणासारखे करीती तात्काळ आहे. आणि श्री महाराज पुढे जाऊन म्हणायचे, नवे नवे माझी अंगलट देखील मी तशी करून टाकेन. जी व्यक्ती मनापासून नामस्मरण करते, श्री महाराज म्हणतात, मी त्याची अंगलट देखील माझ्यासारखी करून टाकेन. म्हणजे किती तादात्म्य व्हायला पाहिजे, किती एकरूपता यायला पाहिजे. अशी मनाची एकरूपता प्रथम, आणि मग मनातून देहाच्या बाजूने झालेली ही एकरूपता श्री महाराज मोठ्या खुबीने आपल्याला सांगतायत. जटायूने तेच केलं. मनाने भगवंताला तो समर्पित झाला. भगवंताने त्याला शरीराच्या आधाराने आपल्यासारखं करून टाकलेलं आहे. हा भक्तीचा प्रांत झाला. मग ज्ञानाचा प्रांत काय आहे? पहावे आपणासी आपण. आपण आपल्या स्वतःचं दर्शन घेणं. आजपर्यंत बाहेरच्या आरशांमध्ये अनंत वेळेला आपण आपल्या या देहाला पाहिलंय, परंतु आपल्या अंतःचक्षुनी कधी आपलं स्वतःचं स्वरूप काय आहे ते आपण पाहिलंय का? असं म्हणतात की कोट्यावधी सूर्य एकत्रित तळपल्यानंतर जो प्रकाश पडतो त्याही पेक्षा अधिक असं हे दिव्य आपलं स्वतःचं स्वरूप आहे. तो भगवंत जो आपल्या हृदयस्थ आहे तेच खरं आपलं स्वरूप, परंतु आम्ही या देहालाच आपलं रूप समजून बसलो. ज्या डोळ्यांच्या आधाराने या देहाची कर्तव्य करायची, त्या डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तूंनाच आम्ही सत्य मानून बसलो. जे एका गिधाडाला प्राप्त झालं ते आम्हाला मनुष्य होऊन देखील प्राप्त होऊ शकलं नाही. आणि त्यामुळे भगवंताने जटायूला भक्ती आणि ज्ञानाचा हा विहंगम असा सोहळा या त्याच्या हरिरूप दर्शनामधून दिलेला आहे. आणि जेव्हा आपल्यासारखंच रूप आपल्या समोर उभं आहे, तेव्हा ज्योतीने तेजाची आरती करायला सुरुवात झालीये बघा. आता इथं कोण कोणाला ओवाळायचं हा खरा प्रश्नच आहे, कारण दोघही हरिरूप झालेले आहेत. तरी देखील दास हा कधीच आपल्या अंतःकरणामध्ये आपलं दास्यत्व सोडत नाही. जरी उदारतेने स्वामीने आपल्यासारखं केलं तरी दासामध्ये कधीच तो अहंस्फुरण पावत नाही. जरी जटायूला भगवंताने आपलं मुख्य स्वरूप दिलंय आणि स्वतः भगवंत मनुष्य रूपामध्ये वनवासी अवस्थेमध्ये आहेत, तरी देखील जटायूचं हे हरिरूप जाणून आहे की आपण त्यांच्या चरणांचे दास आहोत. त्यामुळे ही जटायूने केलेली स्तुती म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखी आहे. ज्याप्रमाणे आपण कमंडलू मध्ये घरी गंगा जल घेऊन येतो आणि आपण म्हणतो की आमच्याकडं गंगा मातेचं आगमन झालेलं आहे, त्याप्रमाणे ज्याला आपल्या अंतरंगामधला भगवंत कळाला त्यालाच बाह्य रूपाने या सगुण भगवंताचा अर्थ काय आहे तो कळाला बघा. सर्वजण म्हणतात अहो आत्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात्कार हा होतो कसा? हे सर्व जग राममय दिसतं कसं? सज्जनो, याचं साधं सूत्र आहे. आपल्याला सर्वप्रथम आपल्या हृदयातला भगवंत दिसला पाहिजे. म्हणून संत साधन देतात. का उतरायचं ध्यानाच्या खोलीत? का उतरायचं नामाच्या खोलीत? का स्वतःला शोधायचं? कारण स्वतःला शोधून जेव्हा स्वतःच्या रूपाची ओळख होईल त्याच वेळेला जगाची खरी ओळख तुम्हाला होऊ शकेल. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल त्यावेळेला जगामध्ये दुसरं ओळखण्यासाठी कोणी वेगळं राहणारच नाही. कारण जिथं बघाल तिथं केवळ तुम्हीच आहात, तुमच्याशिवाय दुसरं तिथं कोणी नाहीच. हेच या स्वरूपाचं दर्शन आहे. त्यामुळं कमंडलू मध्ये देखील तेच गुणधर्म आहेत जे मुख्य गंगा नदीच्या पात्रामध्ये आहेत. सूर्यामध्ये देखील तोच अग्नी तळपतोय जो या ज्योतीच्या अंतरंगामध्ये विलास करतो. त्याप्रमाणे जटायूच्या या शब्दांमध्ये देखील तेच स्वरूप दर्शन आहे
जे समोर साक्षात या परमात्म्याने सगुण देह धारण केल्यानंतर या जटायूच्या आत्मचक्षुंना दिसत आहे. सज्जनो, आपण सर्व स्तुती बघितल्या, परंतु यामध्ये जटायू स्तुती ही जास्त ज्ञान प्रेरक आहे. आपण अत्री मुनींची स्तुती बघितली, आपण ब्रह्मदेवाची स्तुती बघितली. या सर्व स्तुती या त्याच्या सगुण चरित्राच्या जवळपास सतत वाहणाऱ्या आहेत. जटायूची स्तुती सगुणाचा किनारा धरून आहेच, परंतु त्याला निर्गुण निराकार या परमतत्वाची झालर आहे. आणि त्यामुळं हा एक विशेष असा शोभून दिसणारा, जसं संगीतामध्ये एखादा स्वर थोडासा विकृत करून ज्याप्रमाणे रागाची रचना होते, ज्याप्रमाणे भैरव रागामध्ये जर आपण गेलो तर रे कोमल करू, ध कोमल करू, आणि त्यामध्ये एक विलक्षण नजाकत त्याच सप्तसुरांमधून आपण अनुभवत, त्याप्रमाणे सज्जनो या भगवंताच्या सगुण आणि निर्गुणाची ही एकत्रित केलेली सांगड, आणि त्यामुळं जटायू स्तुतीची उंची ही खूप वेगळी आहे. बघा, जटायूचं हे हरिरूप भगवंताला समोर पाहतंय आणि गाऊ लागतंय. त्याला विशाल 4 बाहू आहेत, आणि असा हा भगवंत आपल्या स्वतःच रूप समोर या सगुण रूपामध्ये पाहतोय. आणि पहावे आपणासी आपण, ही जणू काही भगवंताची स्वतःची इच्छाच पूर्ण झाली. आणि त्यामुळं स्वाभाविकपणे भगवंताच्या नेत्रांमधून देखील अश्रू वाहू लागलेले आहेत. अस्तुती करत नयन भरी बारी, साश्रू नयनाने तो भगवंताची ही स्तुती करू लागलेला आहे. काय म्हणतं जटायू? जय राम रूप अनूप निर्गुण सगुण गुण प्रेरक सहे. हे रामा, आपला जय जयकार असो, जय जयकार असो. आपलं रूप हे अनुपम आहे. आपण निर्गुण आहात, आपण सगुण आहात, आपण गुणांचे मायेचे प्रेरक आहात. बघा, भक्तीची परमोच्च अवस्था काय आहे? ती अवस्था आहे ज्ञान. आणि ज्ञानाची कन्या कोण आहे? तर भक्ती. त्यामुळं ज्ञानाची आई देखील भक्ती आहे, आणि ज्ञानाची मुलगी देखील भक्ती आहे. शारदा स्तवन जर आपण नीट वाचाल तर आपल्याला लक्षात येईल की एका ठिकाणी ब्रह्मदेवाची भार्या म्हटलंय, तर एका ठिकाणी ब्रह्मदेवाची कन्या म्हटलेलं आहे. ही माता शारदेचं जे विलक्षण रूप आहे तेच या ज्ञान आणि भक्तीचा परस्पर संबंध आपल्याला सांगतो. जेव्हा आपण अत्यंत उत्कटतेने भक्ती करतो त्यावेळेला प्रगटतं ते ज्ञान, आणि या ज्ञानामधून प्रसवते ती भक्ती. जटायूच्या अंतःकरणामध्ये, या गिधाड देहामध्ये त्या ज्ञानाची अनुभूती झाली, आणि त्याला या प्रभू रामचंद्रांच्या रूपाची खरी ओळख झाली. कोण आहे राम? जो प्रश्न माता पार्वतीला एवढ्या तपश्चर्येनंतर देखील पडला की सगुण राम कोण आणि निर्गुण राम कोण. आणि त्यावेळेला महादेवाने सर्वप्रथम खरं तर पार्वती मातेचं कौतुकच केलं की तू जो हा कथा प्रसंग मला विचारलेला आहेस, त्यामुळं ही अत्यंत कथेची पावन गंगा आता सर्व चराचराला तृप्त करणार आहे, पावन करणार आहे. परंतु तरी हे पार्वती, मला असं वाटतं की तुझ्या मागच्या जन्माची बावळटपणाची छाया अजूनही पूर्ण संपली नाही. तुला अजूनही हा प्रश्न कसा पडतो की सगुण राम कोण आणि निर्गुण राम कोण. त्यावेळेला आपण विस्तारपूर्वक अनेक संदर्भ घेत सगुण राम आणि निर्गुण रामाची चर्चा केली. रामकृष्ण परमहंस म्हणायचे की हिमालयामध्ये उन्हाळ्यात ज्या नद्या दुधड्या भरून वाहतात त्याच हिवाळ्यामध्ये गोठून बर्फ होतो. मग बर्फ वेगळा आणि त्यातून वाहणारं पाणी वेगळं. या दोन केवळ अज्ञानाच्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे जो निर्गुण निराकार आहे तोच सगुण साकार झाला. मग निर्गुण आणि सगुणामध्ये भेद कुठं आहे? परंतु सगुण भक्ती करणाऱ्याला आपला भगवंत सगुण वाटतो,
निर्गुण निराकाराची उपासना करणाऱ्याला भगवंत हा निर्गुण वाटतो, परंतु आत्मसाक्षात्कार झालेल्यालाच सगुण आणि निर्गुणाची खरी व्याख्या कळून एकच लक्षात येतं की या विश्वामध्ये या भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही, काहीच नाही. भगवद्गीतेमध्ये देखील श्रीकृष्ण हेच म्हणतो ना की या समस्त सृष्टीमध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही हे ज्याला कळालं असा भक्त विरळा आहे. आणि जटायूचं हे ज्ञान तर बघा की जय राम रूप अनूप निर्गुण सगुण गुण प्रेरक सहे. ते निर्गुण आहे, ते सगुण आहे, ही दोन्हीही रूप अत्यंत अनुपम आहेत. आणि हो, जे सर्व संत म्हणतात की या विश्वामध्ये जे काही घडतं ते रामाच्या इच्छेने घडतं, रामाच्या प्रेरणेने घडतं. त्यामुळे या त्रिगुणांची ही जी सर्व कालवा कालव या समस्त सृष्टीमध्ये आपल्याला दिसते, ही जी एक प्रकारची रंगपंचमी आहे या तीन गुणांची, या सर्व गुणांचा प्रेरक स्वामी देखील रामच आहे. प्रत्येक गुणाला शक्ती ही रामाचीच आहे. परंतु ज्ञान कसं विवेकाने भरलेलं असतं बघा. लगेच पुढच्या ओळीमध्ये जटायू म्हणतोय की दस सीस बाहु प्रचंड खंडन चंड सर मंडन मही. सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांचा प्रेरक स्वामी रामच आहे, यात काही शंकाच नाही. पण मग आपल्याला प्रश्न असा पडेल की अरे मग तो भगवंत या तमोगुणाला उत्तेजन का देतो? ठीक आहे, रावणाच्या काळामध्ये त्याने देह धारण केला आणि त्याने अनेक अत्याचार करत असताना सगुण राम प्रगटला. सगुण रामाने सगुण रावणाला मारलं. आजच्या 2020 मध्ये अनेक सगुण रावण या समाजामध्ये दिसतात, परंतु सगुण रामाचा कुठं आम्हाला शोध लागतोय? आणि मग जर सगुण राम नाही तर मग हे देहधारी रावण तरी कशाला फिरतायत या समाजामध्ये? बघा सज्जनो, या कलियुगाची ही सुरुवात आहे. आणि प्रत्येक अवतारामध्ये जर आपण विचार कराल तर खलनायकाचा जन्म पहिले आणि नायक त्याच्या मूळ जन्माला आलेला आहे. नायकाला तिथे येण्यासाठी प्रयोजन पाहिजे, अन्यथा भगवंत या सृष्टीमध्ये जन्मच घेऊ शकत नाही जर तमोगुणाचा उदय झाला नाही तर. त्यामुळे हे एक सर्कल आहे, ही एक साइन कर्व आहे, पॅराबोला ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीने, उत्पत्ती स्थिती लय या पद्धतीने. त्यामुळे प्रत्येक तमोगुण हा वरती जातो, तो अत्यंत विश्वामध्ये हलचल निर्माण करतो आणि मग त्या स्थितीचा लय करण्यासाठी भगवंत सगुण साकार होऊन प्रगटतो. पहिले कंस प्रगटला, कंसाने अत्याचार केले म्हणून श्रीकृष्णाचा जन्म आहे. पहिले रावण प्रगटला, रावणाने अत्याचार केले म्हणून रामाचा जन्म आहे. प्रत्येक चरित्रामध्ये तमोगुणाच्या पश्चातच सत्वगुण प्रगटतो. आणि त्यामुळे हनुमंताने सुंदरकांडामध्ये रावणाला योग्य जाखा दाखवली की जाके बल लवलेसते जिते हु चराचर झारी तासु दूतमय जा करी हरिया नेहू प्रिय नारी. ज्याच्या बळाने हे रावणा तू ही अत्यंत लेश मात्र अशा ब्रह्मांडाची सत्ता प्राप्त केलेली आहेस, अशा स्वामींचा मी दूत आहे. तू तुझ्या बळाने नाही, तुझ्या बळाला चेतना त्याची आहे. त्यामुळे सज्जनो, संत आपल्याला एकच सांगतात की कधीच कोणाचे दोष बघू नका, द्वेष करू नका, निंदा करू नका, कारण त्या प्रत्येक भूमिकेमध्ये तो रामच या विश्वामध्ये ही एक लीला खेळतोय. आणि मग त्यामध्ये असं का तसं का या सर्व प्रश्नांना खरंच काही अर्थ नाहीये. जसं एखाद्या नाटकामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो की तुमचं हे पात्र आहे, मग तो मनुष्य निमूटपणे ते पात्र निभावतो ना. तो कधी डायरेक्टरशी भांडायला जातो का, प्रोड्युसरशी भांडायला जातो का की मला एवढंच काम का, मला असं करायचंय, मला तसं करायचं नाही. तुम्हाला स्वातंत्र्य नाही, तुम्हाला तेवढंच नाट्य खेळायचंय. भगवंताचे हे सर्व अंश अशाच पद्धतीने या विश्वाच्या रंगभूमीवरती नाट्य खेळत असतात बघा.
आणि एक यातून खूप मोठं शाश्वत रहस्य जटायू आपल्याला सांगतो की तमोगुण जरी कितीही प्रबळ झाला, कितीही, 10 शीस बाहू प्रचंड खंडन चंड सरमंडन मही. दशानन रावणाच्या प्रचंड हातांची खांडोळी करण्यासाठी प्रचंड बाण धारण करणारे तुम्ही आहात. त्यामुळे तमोगुण जरी कितीही विस्तारला तरी सज्जनो, मूठभर सत्वगुणांनी युक्त असलेली लोक देखील पुरेशी ठरतात बघा त्यांना. त्यामुळे या विश्वामध्ये जरी प्राबल्य तमोगुणाचं असलं तरी मूठभर सत्वगुणाच्या लोकांचं रक्षण करणं, त्यांना प्रबळ करणं आणि त्या आधाराने या विश्वामधल्या या रावणाचे अत्यंत विशाल अशा बाहू छाटून टाकणं, हेच या सगुण रामाचं प्रयोजन आहे. आणि मी जो प्रश्न विचारला की आजच्या काळात देहधारी रावण तर खूप आहेत, परंतु रामाचं सगुण रूप कुठे आहे, तर सज्जनो, हे कलियुग कोणाला सोडणार नाही. अहो, संतांना सोडत नाही. एखाद्या वैराग्यशील अधिकारी माणसावरती देखील अनेक प्रकारची चिखलफेक आजच्या काळात केली जाते. मग इथं यांनी या रामाला तरी सोडलं असतं का हो? आणि त्यामुळे कलियुगाचा प्रभाव जाणून रामरायाने आपल्या स्वतःला नामावतारामध्ये प्रगट केलेलं आहे. आपला विश्वास बसत नाही हे आपलं दुर्दैव आहे, परंतु नाम म्हणजे भगवंताचं प्रत्यक्ष रूप आहे. आणि जो नामाला चिकटून राहिला, त्याच्या अंतरंगामध्ये आणि बाह्यांगावरती आघात करणारे कुठल्याही प्रकारच्या रावणांचं खंडन, हाच या नामरूपी रामाचं कार्य आहे बघा. जटायू म्हणतोय, पाथोदगात सरोज मुख राजीव आयत लोचनम नित नौमी राम कृपाल बाहु बिसाल भव भय मोचनम. जरी तू त्रिगुणांचा प्रेरक असला तरी त्यातही विशेषत्वाने सत्वगुणांच्याकडे हे भगवंता तुझा विशेष कल आहे. जरी तू या त्रिगुणांच्याकडं, या सृष्टीकडं समत्व भावाने पाहत असलास तरी देखील तुला सत्वगुणांनी युक्त असलेले तुझं भजन करणारे जीव अत्यंत प्रिय आहेत. आणि तरी देखील हे प्रभो, त्या सात्विकतेने भक्तीने तुला भजणाऱ्या भक्तांसाठी तू असं सगुण रूप धारण केलंयस की ज्यामध्ये तुझं मुख हे कमळासारखं आहे. त्यामध्ये असलेले तुझे सुंदर लाल विशाल कमळाप्रमाणे असलेले नेत्र आहेत, जे नेत्र दयेने भरलेले आहेत. तू दयेचा सागर आहेस. बघा, आपण मनापासून नामस्मरण करत असलो तर कधी कधी डोळ्याच्या समोर क्षणभर का होईना श्री महाराजांची किंवा रामाची अशी सुंदर प्रतिमा येऊन जाते. असं ते सुंदर मुखाचं अवलोकन आपल्याला होतं. हे गोस्वामी जे काही शब्द वापरतात, असं वाटतं की अरे नेमकं हेच ते रामाचं रूप बर का. आणि ते आठवायला जावं तर परत आठवत नाही, कारण ते आपल्या बुद्धीच्या बळावरती निर्माण झालेलं नसतं. ते भगवंताचं आत्ता सध्या जसा विजांचा गडगडाट चाललाय तसं एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड झालेलं आपल्या हृदयातलं दर्शन असतं, जी बुद्धी पुन्हा आठवू शकत नाही. परंतु सगुण भक्तांसाठी हे केवढं मोठं प्रलोभन आहे भक्तीसाठी की भगवंताचं हे सुंदर कमळाप्रमाणे असलेलं त्याचं मुख, त्याचे हे विशाल नेत्र आपल्याला दिसतात. आणि त्याचबरोबर या कमळासारखं मुख आणि कमळासारखे डोळे याचं एक आणखीन सुंदर रूपक असं आहे की भगवंत सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांना आपल्याला चिकटवून घेत नाही. म्हणजे एखादा तमोगुणांनी युक्त आहे म्हणून त्याच्यावरती कायमस्वरूपी दोषारोपण करून तुला सुधारण्याची कुठलीही संधी देणार नाही, असा भगवंताच्या दरबारात निकष नाही. आणि एखादा सात्विक आहे म्हणून तो भगवंताला अत्यंत प्रिय असल्यामुळं त्याला विशेष दर्जा देऊन आपल्या दरबारामध्ये दाखल करण्याची देखील इथं वकालत चालत नाही. तो कमळासारखा तटस्थ आहे, तो सगळ्यांमध्ये असूनही सगळ्यांपासून निर्लेप आहे.
तो सगळ्यांपासून समान अंतरावरती आहे. जसं काकभुशुंडी उत्तराकांडामध्ये कावळ्याचं रूप धारण करतायत, भगवंताचा हात त्यांच्या मागे येतोय. कितीही अंतर जरी गेलं, अगदी ब्रह्मांडाच्या पलीकडे काकभुशुंडी जात आहेत, तरी त्या हातामध्ये आणि काकभुशुंडींमध्ये 4 बोटाचंच अंतर आहे कायमस्वरूपी. भगवंत हा समत्वाने पाहतो सगळ्यांना. तो या त्रिगुणांच्या आधाराने लिप्त होत नाही. त्यामुळे तो त्रिगुणाचा प्रेरक आहे, परंतु त्रिगुणांच्या पासून अलिप्त आहे. तो समत्वाने त्या सगळ्यांना पाहतो. असे हे प्रभू रामचंद्रांचे नेत्र, त्यांचं हे विशाल बळ. त्यामुळे या प्रकृतीमध्ये हे जे काही सर्व शक्ती आपल्याला दिसते, ही प्रकृती काय आहे? संपूर्ण ऊर्जायमान आहे. आणि मग या ऊर्जेला धारण करणारे 2 विशाल बाहू आहेत बघा. मला ते लहानपणी कुठली तरी कपड्याची ती जाहिरात असायची, तो मनुष्य पृथ्वीला आपल्या डोक्यावरती घेऊन बसलेला असायचा. आठवत नाही त्या ब्रँडचं नाव. परंतु जसं या समस्त ब्रह्मांडाला त्याने या 2 हाताने कवटाळलंय, त्या पद्धतीने या समस्त प्रकृतीमध्ये केवढी ऊर्जा आहे हो. हा एवढा प्रचंड पाऊस पडतोय, हा विजांचा गडगडाट आहे, या विंड एनर्जी मधून एवढी प्रचंड ऊर्जा निघते, हा सूर्य अखंड तळपतोय, या नद्यांमधून हायड्रो एनर्जी तयार होतीये, एवढी प्रचंड ऊर्जा या ब्रह्मांडामध्ये अविरतपणे फिरतीये एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. या सगळ्याच फायनल लिमिट काय आहे? तर भगवंताचे विशाल बाहू आहेत. या विशाल बाहूंनी जसं एखाद्या लेकराला आई आपल्या उराशी धरावी, त्याप्रमाणे या समस्त प्रकृतीला या भगवंताने आपल्या बाहूंमध्ये ठेवून घेतलेलं आहे. आणि त्यामुळं ज्याला हे कळालं की आपण भगवंताच्या कुशीमध्ये स्थिरावलेलो आहोत, इथं जन्म आणि मृत्यू हे केवळ स्थित्यंतर आहे. जे काही घडणार आहे ते ह्याच्या आतच घडणार आहे. जसं खिशातले 10 रुपये वरच्या खिशातून खालच्या खिशामध्ये ठेवावे, त्याप्रमाणे या जीवांचं केवळ स्थित्यंतर या बाहुपाशांमध्ये होत आहे. मग इथं जन्म आणि मृत्यू या संकल्पनेमध्ये भीती आहे का? म्हणून जटायू म्हणतो की नित नवमी राम कृपाल बाहु बिसाल भवभय मोचनम. या भवभयापासून मुक्त करणारा असा हा रामराया आहे. अशा रामाला मी अत्यंत मनोभावे नमस्कार करतो. सज्जनो, आज खरं तर छंदातले 2 भाग पूर्ण करावेत असा मनाचा निश्चय होता, मनोरथ होता, परंतु भगवंताची इच्छा असते आणि तो माझ्याकडून त्या पद्धतीने बोलवून घेतो. आज आपण वेळेनुसार हा पहिला छंद अभ्यासला आणि तो आपल्या जीवनामध्ये उतरवून ही शेवटची भवभय मोचनम ही स्थिती जर आपण प्राप्त केली, तर खऱ्या अर्थाने या जटायूने सांगितलेला हा ज्ञानबोध आपल्या जीवनामध्ये उतरला. आता या जटायू स्तुतीमधले पुढचे छंद आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.